प्रशांत कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा गंभीर आरोप वकील असीम सरोदे यांनी केलाय। काही वरिष्ठ पोलिसांच्या सांगण्यावरून कोरटकरने मोबाईल इरेज केला असं सरोदे म्हणाले। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला। कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या कोल्हापूर सत्र न्यायालय निकाल देणार आहे। कोरटकर प्रकरणात सरोदेंचा युक्तिवाद। कोरटकरनं कोणाकोणाशी बोलून हा कॉल केला होता हे समजणं अतिशय गरजेचं। आपला आवाज ओळखला जाईल म्हणून त्याने मोबाईलचा डेटा इरेज केला। काही वरिष्ठ पोलिसांच्या सांगण्यावरूनच कोरटकरनं मोबाईलचा डेटा इरेज केला। कोरटकर सहकार्य करणार आहेत, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही। आवाजाचा नमुना नोंद करण्यासाठी कोरटकर कोणत्याही वेळी उपलब्ध असतील। कायदा सुव्यवस्था लक्षात घेता तपासाची आधी कल्पना देण्यात यावी। मोबाईलमधील डाटा डिलीट केलेला नाही, आयफोन आधीच जमा केला आहे। तक्रारदाराकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न झाला। इंद्रजित सावंतांनी खात्री न करता सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप अपलोड केली। युक्तिवाद झालेला आहे, उद्या ऑर्डरसाठी रिझर्व करण्यात आलेला आहे मॅटर, तर जे काय असेल त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट होऊन जाईल। अटकपूर्व जामिनावरतीच उद्या डिटेल ऑर्डर येईल, आपण ती कॉपी तुम्हाला देण्यात येईल, ती आपण वाचून घ्या। सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतेही स्टेटमेंट देणं योग्य राहणार नाही। आपण थांबूया, कोर्टावरती आमचा विश्वास आहे की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत। इथल्या सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत। जर त्यांचं सगळं खरं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला, एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं ब्राह्मणद्वेषी वक्तव्य केलेलं आहे।